नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्ताबद्दल काही माहिती. ब्रह्म हा शब्द कसा निर्माण झाला, कुठून आला आणि ब्रह्ममुहूर्ताचे काय फायदे आहेत? ब्रह्ममुहूर्तावरती आपण काय केले पाहिजे? हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ब्रह्म ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव जेव्हा या सृष्टीचे क्रिएशन करता म्हणजे निर्मिती करता, तेव्हा ते ब्रह्ममुहूर्तापासून सुरू करत असतात आणि त्यांच्याच नावापासून ब्रह्ममुहूर्त हा शब्द बनलेला आहे. ब्रह्ममुहूर्तावरती बरेच चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात. यावेळेस पॉझिटिव्ह एनर्जी ही हायर लेवलला असते. आणि यावेळेस केलेले मेडिटेशन, प्रार्थना किंवा कुठल्याही कामाची प्लॅनिंग ही सक्सेसफुल होत असते. मित्रांनो, असे म्हटले जाते की ब्रह्ममुहूर्त हा क्रिएटर्सचा म्हणजेच निर्मात्यांचा टाइम असतो. त्यावेळेस ब्रह्मदेवही त्यांचे काम करत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्त हा सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो. सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणजे ब्रह्ममुहूर्त केव्हा सुरू होतो? ब्रह्ममुहूर्ताचा कालावधी काय? ब्रह्ममुहूर्त हा 48 मिनिटे असतो. ब्रह्ममुहूर्ताचा कालावधी हा सूर्योदयानुसार ठरवला जातो. त्याचा टायमिंग हा 3 वाजेपासून ते 5:30 किंवा 6च्या दरम्यान असतो. ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग हा सूर्योदयानुसार ठरवला जातो. मित्रांनो, असे म्हटले जाते की ब्रह्ममुहूर्तावर केलेले कोणतेही काम हे लवकर सफल होत असते. मेडिटेशन करतो तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी ही जास्त प्रमाणात ब्रह्मांडात पसरलेली असते आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, अनुलोम विलोम करता, तेव्हा तुम्ही खूप इझिली ती पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकता. ब्रह्ममुहूर्तामुळे बऱ्याच लोकांचे बरेच आजारही कमी होतात. मित्रांनो, असे म्हटले जाते की ब्रह्ममुहूर्तावरती जेव्हा तुम्ही उठता, तेव्हा तुमची उत्पादक क्षमता ही वाढते. म्हणजे तुमच्या कामाची प्रॉडक्टिव्हिटी वाढते. त्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची क्लॅरिटी सुद्धा मिळत असते. कारण की संपूर्ण ब्रह्मांडात ही पॉझिटिव्हिटी पसरलेली असते आणि तुम्ही शांतपणे त्या गोष्टी ऑब्झर्व्ह करून पर्यंत आणू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचे सायंटिफिकली काय फायदे आहेत? ब्रह्ममुहूर्तामुळे आपल्या शरीरावरती किंवा आपल्या आजारांमध्ये काय काय बदल होत असतात? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपली स्ट्रेस, अँक्झायटी हे सगळे ब्रह्ममुहूर्तावरती मेडिटेशन केल्यामुळे कमी होत असते. आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हा टायमिंग एकदम योग्य असतो. ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यामुळे तुमचा ब्लड पीएच मेंटेन राहायला मदत होत असते. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे मिनरल्स, विटॅमिन अब्सॉर्प्शन या वेळेत खूप चांगल्या प्रकारे होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एनर्जेटिक फील व्हायला सुरुवात होत असते. ब्रह्ममुहूर्तावरती पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि जेव्हा ती एनर्जी आपलं शरीर ॲब्सॉर्ब करते, तेव्हा आपल्यालाही एनर्जेटिक वाटायला लागते. ब्रह्ममुहूर्तावरती खूप सारे लोक हे मेडिटेशन करत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तामध्ये ब्रह्मांडात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट होत असतात आणि त्यामुळे तुम्हालाही ती पॉझिटिव्हिटी सहज भेटत असते. दिवसभर इतक्या प्रकारचे निगेटिव्ह विचार करणारे लोक आपल्या आजूबाजूला फिरत असतात. त्यामुळे पाहिजे त्या गोष्टी, पाहिजे ते थॉट्स आपल्या मनात येत नाहीत. पण हेच जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून बसलात, फक्त शांतपणे डोळे मिटून जरी बसलात, तरी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे बेनिफिट्स बघायला भेटतील. मित्रांनो, या 5 गोष्टी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती नक्कीच केल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन हे तुम्ही केलेच पाहिजे. तुम्ही जेव्हा उठाल 4 वाजता किंवा 3:30 वाजता, 3 वाजता जेव्हा आपला ब्रह्ममुहूर्त सुरू होत असतो, तेव्हा तेव्हा तुम्ही मेडिटेशन केले, तर तुम्हाला खूप सारे मानसिक आणि शारीरिक बदल हळू दिसायला लागतील. तुमच्या शरीरातील आजारांनाही तुम्हाला बऱ्या प्रमाणात हा फरक जाणवायला लागेल. मित्रांनो, तुमचे शरीरही हळू तंदुरुस्त व्हायला सुरुवात होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कामाची प्लॅनिंग. मित्रांनो, तुमच्या कामाची प्लॅनिंग हे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती केली,
तर तेव्हा तुमचं डोकंही शांत असतं. तुमचं आजूबाजूचं वातावरणही शांत असतं. त्यामुळे तुम्हाला विचारांची क्लॅरिटी भेटत असते आणि जेव्हा तुमचे विचार क्लिअर असतात, तुमचे थॉट्स क्लिअर असतात, तेव्हा हळू तुम्ही प्लॅनिंगही चांगले करायला लागता. तुमच्या आजूबाजूला कुठलीही गर्दी नसते, कुठलीही निगेटिव्हिटी नसते. सर्व काही शांत असतं. त्यामुळे तुमची प्लॅनिंगही खूप चांगल्या प्रकारे होत असते. मित्रांनो, या वेळेत तुमचा दिवस प्लॅन करा. नक्कीच तुम्हाला खूप फायदे होतील आणि तुमची प्रॉडक्टिव्हिटीही वाढेल. तिसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना रिकॉल करा. म्हणजेच तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं घडतंय, वाईट घडतंय, त्या सगळ्या गोष्टींना आठवा आणि त्यातील वाईट गोष्टी काढून टाकून चांगल्या गोष्टींना पुढे नेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती हे सगळं करता, तेव्हा तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येत असते. तुम्ही वाईट लोकांना, वाईट गोष्टींना आपोआप सोडण्याचा प्रयत्न करत असता. त्याचबरोबर तुम्ही लोकांना माफ करायलाही खूप सोप्या प्रकारे लोकांना माफ करू शकता. त्यामुळे यावेळेस फॉरगिव्हनेस प्रार्थना, तुमचे अफर्मेशन्स, पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला देत राहा. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती स्वतःला अफर्मेशन्स देतात, तेव्हा ते खूप लवकर काम करते आणि त्याचा फायदाही तुम्हाला लवकर बघायला भेटतो. त्यामुळे या वेळेत उठून स्वतःसोबत बोला, स्वतःसोबत टाईम घालवा. तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. 5वी गोष्ट म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्या गुरूंना, तुमच्या आई-वडिलांना, तुमच्या आयुष्यात ज्यांचे स्थान हे खूप उच्च आहे, अशा लोकांना आठवण्याचा प्रयत्न करा. अशा लोकांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. कारण यावेळेस सर्व प्रकारची पॉझिटिव्हिटी ही जागृत असते. इव्हन देवसुद्धा याच वेळेस मेडिटेशन, ध्यानाला बसलेले असतात. त्यामुळे तुमची आणि त्यांची कनेक्टिव्हिटी ही खूप चांगल्या प्रकारे होत असते. हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही देवाकडून ब्लेसिंग्स, आशीर्वाद घेऊ शकता. तुमच्या गुरूंना कनेक्ट होऊ शकता. तुमच्या आई-वडिलांना देखील या वेळेत तुम्ही कनेक्ट होऊ शकता. त्यामुळे यावेळेस तुम्ही उठल्यानंतर तुमचे आई-वडील, तुमचे गुरु आणि देव या तिघी गोष्टींना तुम्ही आठवा, त्यांचे ध्यान करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि त्यांचे आशीर्वादही तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. मित्रांनो, ही झाली ब्रह्ममुहूर्ताबद्दलची छोटीशी माहिती. मित्रांनो, तुम्हीही 21 दिवस हे चॅलेंज स्वीकारा. स्वतः 21 दिवस ब्रह्ममुहूर्तावरती उठून बघा आणि ब्रह्ममुहूर्ताचा अनुभव घ्या. तुमच्या आयुष्यातील बरेचसे प्रॉब्लेम हे कमी व्हायला सुरुवात होईल. मित्रांनो, ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यामुळे तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा तुमच्या स्वतःमध्ये जाणवायला लागेल. मित्रांनो, ब्रह्ममुहूर्तावरती उठण्यामध्ये थोडासा तुम्हाला सुरुवातीला त्रास होईल, पण तुम्ही हळू छोटा-छोटा टाइम स्पॅन करून त्या ब्रह्ममुहूर्ताचा वापर करू शकता. ब्रह्ममुहूर्ताचे अनन्यसाधारण असे फायदे आहेत. हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताला सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा नक्की प्रयत्न करा आणि याचे तुम्हाला काय फायदे होतात हे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आजचा छोटासा व्हिडिओ, छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन वेगवेगळे आध्यात्मिक, जीवनशैली रिलेटेड आणि मोटिवेशनल व्हिडिओज मी तुमच्यासाठी या चॅनलवरती घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.